नमस्कार, मी आधी एक स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये। आज आपल्यासोबत चित्रलेखा पाटील शकाप महिला आघाडी प्रमुख आहेत। तुम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की 2-4 दिवसांमध्ये आचारसंहिता लागते आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस अशी एक महाविकास आघाडी ज्यामार्फत त्यांचे जे उमेदवार आहेत ते येणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला समजेलच। परंतु जिंकण्यासाठी रायगडची खासदारकी जिंकण्यासाठी कशा पद्धतीने ते ह्या वेळेला प्रयत्न करणार आहेत, कारण की मागच्या वेळेला शेतकरी कामगार पक्षाला सोबत घेऊन सध्याचे विद्यमान खासदार एक खासदार झाले आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने शकापला डावलण्याचा त्यांनी प्रयत्न केला ताई, तर नंतर भाईंनी स्वतः जयंतभाई जे शकापचे आमदार आहेत यांनी सुद्धा त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली की कशा पद्धतीने आम्हाला यांनी फसवलं वगैरे। मी मागे मुलाखत घेतली पंडित पाटील यांची, त्यांनी सुद्धा सांगितलं। तर ताई, ह्या वेळेला जो तुमचा उमेदवार असणार आहे तर ह्या उमेदवाराला तुम्ही जिंकून आणण्यासाठी तुमची काय रणनीती असणार आहे? पक्ष गोरगरीब कष्टकरी यांच्या पाठीशी राहणारा पक्ष आहे आणि रायगडमध्ये आमची इतकी प्रचंड ताकद आहे की आम्ही असू तिथे खासदार, हे समीकरण आहे। मागच्या वेळेस भाईंनी आणि पंडित शेटनी विश्लेषण केलं, यावेळेस आम्ही उद्धवजी साहेबांबरोबर आहोत। त्यांचा जो उमेदवार असेल त्याला आम्ही आणि इंडिया आघाडीला आम्ही पाठिंबा देतोय, कारण की मला असं वाटतं शिंदे मिंदे गट असेल किंवा तुमचा BJP असेल, हे गरिबांची पिळवणूक करतात। टॅक्स पेयरचे पैसे हे लोक गुवाहाटीत जाऊन चिकन खातात, तिथे हॉटेलमध्ये एसीत राहतात, डान्स काय करतात। त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला यांच्याबद्दल प्रचंड चीड आहे। त्याच्यामुळे रायगड काय अख्ख्या देशामध्ये एक अंडर करंट आहे की भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाबद्दल। त्याच्यामुळे त्यांनी किती पैसे वापरले, किती ED EC वापरलं, किती यंत्रणा वापरली, तरी विजय हा सर्वसामान्य माणसांचा असणार आहे, गरिबाचा असणार आहे, कैवाऱ्यांचा असणार आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहणार आहे। कारण की मला असं वाटतं लोकसभा एक माध्यम आहे जिथे जनतेची कामं झाली पाहिजे आणि चांगला खासदार जो सर्वसामान्यांचा आवाज होऊ शकतो, जे मला वाटतं गीतेसाहेब खऱ्या अर्थाने करू शकतात, तर ते करतील। आणि आत्ताच तुम्ही बघितलं BJP मध्ये पण गटबाजी आहे की धैर्यशील दादा पण मागतायत, तटकरे साहेब पण मागतायत, तर अशा परिस्थितीत तर अजून गटबाजी होणार। त्याच्यामुळे इथली आमची सीट खूप सहज सोपेपणाने येणार आणि आम्ही सगळे झोकून देऊन उद्धव सेनेच्या गीते साहेबांसाठी आणि ठाकरे साहेबांसाठी काम करणार। तुम्ही बोलल्याप्रमाणे की गटबाजी आहे सध्या ह्या महायुतीमध्ये, परंतु तुम्ही बघत 2 जुलैच्या अगोदर तुमच्या शेतकरी कामगार पक्षामधून हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आणि नंतर लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीमध्ये निवडण्यासाठी इच्छुक असलेले धैर्यशील दादा पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले। परंतु नंतर तुम्ही पाहिलं की सध्या तटकरेंचंच नाव चर्चेमध्ये आहे। त्यांनी बूथ कार्यकर्त्याच्या माध्यमातून आवाज सुद्धा उठवला, परंतु नंतर तटकरेंनी अशी एक जादूची कांडी फिरवली आणि तेच आता उमेदवार म्हणून त्यांचं नाव चर्चेमध्ये येतं। तर धैर्यशील दादाला जर आता उमेदवारी मिळाली नाही तर धैर्यशील दादा BJP मध्ये जाऊन धैर्यशील दादा यांना एवढ्या वर्षाचा जो त्यांचा 45 वर्ष घरामध्ये त्यांच्या तुम्ही उमेदवारी दिलेली होती, तर आता धैर्यशील दादा जर उमेदवारी जर मिळाली नाही तर काय करते? मला वाटतं त्यांना जाऊन विचारायला लागेल काय करतील, पण मला मुळातच त्यांचा निर्णय एवढा चुकलेला आहे कारण की भाईंनी त्यांना खऱ्या अर्थाने ट्रेन केलं की आम्ही मंडळी जे आहोत हे सगळ्यांनी आम्हाला जयंतभाईंनी ट्रेन केलं, पुढे आणलं, लोकांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, पक्षाचे विचार कसे पुढे न्यायचे, पक्षाची आयडिओलॉजी कशी पुढे न्यायची, एवढा स्कोप दिला। आणि मी तुम्हाला सांगते, नेता आपल्याला स्कोप देतो। आज तुम्हाला दिसतो की चित्रलेखा पाटील चेहरा आहे, पण चित्रलेखा पाटीलना चेहरा कोणी केला? तो जयंतभाईंनी केला। धैर्यशील दादांना चेहरा कोणी केला? छोटम शेठ जे तिकडे गेले त्यांना त्यांचं अस्तित्व कोणी दाखवलं? दळवी साहेब, त्यांना त्यांचं अस्तित्व कोणी दिलं? या सगळ्यांना त्यांचं अस्तित्व शेतकरी कामगार पक्षांनी आणि जयंतभाईंनी दिलं। त्यातले बरेचसे जण आमच्याबरोबर राहिले, वाढले आणि ह्याच्याहून सुद्धा वाढतील। काही जणांनी गद्दारी केली आणि गद्दारीचे परिणाम भोगायला लागतील। ताई, आता ह्या लोकसभा झाल्याच्या नंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका येत आहेत। विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मागच्या वेळेला शेतकरी कामगार पक्ष हा पराभूत झालेला होता, दुसरे शेतकरी कामगार पक्ष उमेदवार पराभूत झालेला होता। परंतु आता जर आपण पाहिलं त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, शिवसेना आणि भाजप एकत्र लढले। आता सध्याची जर तुम्ही जर परिस्थिती केली तर शिवसेनेचे 2 भाग झाले, त्याच्यामुळे निश्चितच ठाकरे गट तुमच्यासोबत आहे आणि ऑटोमॅटिकली काही मदती तुमच्याकडे येणारच आहे।
आणि त्याच्यामुळं जे काही शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार आताचे सध्या आहेत आमदार ते आणि भाजप अशा पद्धतीचं गणित होऊ शकतं. कदाचित लोकसभेनंतर त्यांची युती सुद्धा नसेल. परंतु जर तसं झालं तर आताचे जे आमदार आहेत ते सध्या जे भारतीय जनता पार्टीचे नेते वगैरे आहेत, महेश मोहिते वगैरे, त्यांच्याशी नाराजी पत्करतात. जर अशा पद्धतीने शिवसेनेचा अर्धा गट तुमच्याकडे आलाय, भाजपची जे काही पदाधिकारी मोठमोठे आहेत त्यांच्याशी सुद्धा नाराजी पत्करते, तर तुमचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो. शेतकरी कामगार पक्षाचा विधानसभेला विजय हा निश्चित आहे, गॅरंटी. इस बार 1 लाख पार. कारण की थोडे भूलचूक झाली आमची, प्लॅनिंगमध्ये चूक झाली, थोडं आम्ही गाफील राहिलो, आमचं कम्युनिकेशन हे झालं. काम आम्ही आधी पण केलं, यावेळेस पण केलं, यापुढे पण केलं. पण यावेळेस आम्ही व्यवस्थित, आम्ही गाफील नाही आहे, आम्ही अलर्ट काम करतोय. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा लोकांना संकट होतं, जेव्हा लोकांवर परिस्थिती आली, तेव्हा कोण उभं राहिलं? हा शेतकरी कामगार पक्षच उभा राहिला. मग ते निसर्ग चक्रीवादळात त्यांना पत्रे देणं असो, कोविडमध्ये जवळजवळ 7 ते 8 लोकांना रायगड जिल्ह्यात मदत करणं असो, किंवा कुठलंही असो. आणि त्याची आमची जमेची दुसरी बाजू सांगते. आत्ताच एक सर्वे आला इंटरनॅशनली, BBC न्यूजने केला, मी तुम्हाला लिंक पाठवते. प्रत्येक माणूस शिंदे गटाचा, त्यांनी त्यांच्या 50 खोक्यांपैकी सगळे 50 खोके जरी इलेक्शनला टाकले तरी तो जिंकू शकत नाही. कारण की सर्वसामान्य लोकांमध्ये 50 खोके एकदम ओके वाले बोके हे आहे. आणि मला खूप वाईट वाटतं की अलिबागची अस्मिता सुद्धा आपल्या स्थानिक आमदारांनी घालवली. कारण की ते जाऊन तिथे टीव्हीवर आपल्याला गुवाहाटीत दिसले. किती वाईट वाटलं मला. म्हणजे एक सोडा की ते विरोधी पक्षाचे नेते, माझ्यासारख्या एका तरुणीला इतकं वाईट वाटलं की माझ्या अलिबागची आबरू तिथे निघतेय. की सगळे हसत होते, हे कोणते 21 लोक आहेत, कोणते 16 लोक आहेत जे गेले, अरे त्यातला एक अलिबागचा आहे. म्हणजे मला आठवतं आमच्या नेत्या होत्या, माजी नगराध्यक्ष नमिताताई, त्यांनी अलिबागची अस्मिता म्हणून एक अभियान राबवलं होतं. तर हे यांचं वागणं, तिथे गुवाहाटीला जाणं, एक प्रकारे अलिबागची इज्जतच गेली ना. कारण की शेवटी ते सिटिंग आमदार होते. त्याच्यामुळे यापुढे लोक काय त्यांना शिंदे गटाला निवडून देणार नाही. त्यांनी भरपूर लोकांना खोटं बोललेलं आहे, भरपूर नाराजी आहे. ॲज अगेन्स्ट शेका पक्षाने काम केले. पूर्वी शेका पक्ष त्याचं काम दाखवायची नाही लोकांसमोर. आता तुमच्यासारखे AG मीडिया वगैरे आमच्यासोबत असल्यामुळे आम्ही आमचं काम व्यवस्थित कम्युनिकेट करतो. आमच्याकडे युवक आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळे आहेत. मला इतका अभिमान वाटतो, शेका पक्षाने या तालुक्यात संस्था काढल्या, लोकांना नोकऱ्या दिल्या, त्या संस्था वाढत आहेत, मोठ्या होत आहेत आणि अजून त्याच्या नोकऱ्या वाढत आहेत. त्याच्यामुळे रोजगार असेल, कोविडमध्ये काम असेल, प्रामाणिकपणा असेल, विचार असेल. ह्यांचा विचार काय? हे काल इकडे होते, परवा तिकडे, उद्या इकडे, परवा तिकडे. लोकांना स्थिर लोक हवी येतो. मला विरोधाचा आक्षेप नाही, तुम्ही माझ्या विरुद्ध आहे ना, मला तुमचा आक्षेप नाही. कारण की लोकशाहीमध्ये विरोधक पाहिजेच. पण जो विरोधकी 10 जगह नाचता है वो विरोधकी कहा. त्याच्यामुळे शिंदे गट तो गया. बीजेपीच पाडेल यांना, बीजेपीच पाडेल यांना. आपल्याला काय करायला नाही लागणार. ताई, 2-3 तारखेला आगारदंड ते सालाव या रस्त्याचं भूमिपूजन होतं आणि त्यावेळेला व्यासपीठावर महेश मोहिते, खासदार सुनील तटकरे, आमदार स्वतः होते. आणि आमदारांना, तटकरेंना खुश करायच्या नादामध्ये आमदार बोलून गेले की भारतीय जनता पार्टीचा एकच वादा धैर्यशील दादा वगैरे चालणार नाही. इथे जो स्टँडिंग आमदार आहे त्यालाच इथे उमेदवारी मिळेल महायुतीमधून. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने जास्त त्याच्यावर दावा करू नये. परंतु तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की ज्या वेळेला आदितीताई पालकमंत्री होत्या त्यावेळेला रायगडमधून आवाज उठवणारे पहिले महेंद्र दळवी आणि बाकीचे 3 आमदार होते. त्यावेळेला त्यांना तटकरे नकोशे होते. परंतु आता अचानक काय जादूची काठी फिरली की तटकरे ते बोलले की आम्हाला पाहिजे म्हणून. 2 दिवस काही झालेच नाही तर त्यांचंच माणगाव मधला एक शिंदे गटाचा कार्यकर्ता, 4 टाइम सदस्य वगैरे असलेला राजू साबळे यांनी सांगितले की आमचे 3 स्टँडिंग आमदार आहेत शिंदे गटाचे, म्हणून खासदार की आम्हाला पाहिजे, मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे. ते सांगतात की शिंदे गटाचे आमदार की राष्ट्रवादी सुनील तटकरे पाहिजे आणि त्यांचीच माणसं सांगतात की आम्हाला आता खासदारकी पाहिजे. म्हणजे ह्यांच्यामध्ये नक्की संगनमत आहे की नाही आहे? 200% संगनमत नाही आहेत. आणि वर्स्ट मला काय वाटतं माहितीये, इतके सत्तेला हपापलेले लोक आहेत ना की यांना फक्त सत्ता पाहिजे. मग गुवाहाटीला न्या, सुरतला न्या, केरळला न्या, लोणारेला न्या, सत्ता पाहिजे. आणि सर्वसामान्य माणसाचं काय, माझ्यासारख्या तरुणीचं काय,
नॉर्मल एखाद्या आदिवासीचं काय, उमक्याच्या तुमच्यासारख्या पत्रकाराचं काय, जो महागाईने ग्रासलेला आहे, ज्याला बाईक चालवताना एवढं डिझेल जातं, त्याचं काय? त्याच्याबद्दल कोण विचार उचलणार? का नाही यांनी विधान भवनात 10-20 प्रश्न मांडले? किती प्रश्न मांडले काढूयात आपण चला. आणि जैन भाईंनी किती प्रश्न मांडले मागच्या 5 वर्षात? हा प्रश्न मला अलिबागच्या जनतेला विचारायचा आहे. त्याच्यामुळे हे सगळं त्यांना ना, हे सत्ता संघर्ष त्यांना वरच्या लेवलला करू दे. खालची जनता टोटल आमच्या बरोबर आहे. कोण तिथे ऑपोजिशन येतो, कोण कोणाला हार घालतो, तुरा घालतो, आम्ही काय एकमेकांना हार तुरे घालत बसत नाही. आम्हाला लोकांना भरपूर कष्ट आहेत, लोक गरीब आहेत, महिलांवरचे अत्याचार वाढलेत, गुंडगर्दी वाढली आहे. या सगळ्याचा विचार आम्हाला खऱ्या अर्थाने करायचा आहे. आणि आम्ही सत्तेसाठी नाही आहोत. सत्तेसाठी असते तर भाईंनी आज किती पक्ष बदलले असते आणि किती करोड रुपये कमवले असते. भाईंनी कधी केलं नाही. ही आमची 5वी पिढी, आजपर्यंत कधी पक्ष बदलला नाही आम्ही, आणि माझा मुलगाही बदलणार नाही, मी तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे हे यांना खुश करण्यात वगैरे ना, मी तुम्हाला सांगते इथे त्या तुमच्या चॅनलवरून सांगते, थळ मतदारसंघ पुढच्या वेळेस सुरेश काका आमचा उमेदवार आहे, नाही भुईसपाट केलं तर माझं नाव बदला. आणि तुम्हाला हे पण सांगते, पैसे असतील शिंदे गटाचे, मतं असतील शेका पक्षाला. मी लोकांना सांगणार आहे, मी तुम्हाला सांगते आता मजा, मी एक पंचायत लढवली हा. तो मला गरीब भाजीवाले वगैरे माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्यांचा फोन आला, ताई काय करू, त्यांचे पैसे आले नाही, दिवाळी आहे बाय तू घे पैसे. कसे आपले गुवाहाटीहूनच आलेत, आपल्याच टॅक्सचे पैसे, आता मीच 30-40 हजार रुपये टॅक्स भरते महिन्याला, म्हटलं आपलेच पैसे. थळ मतदारसंघात इतका प्रचंड राग आहे, जे खानावला झालं ते थळमध्ये होणार मतदारसंघात. आणि यांना हरवल्याशिवाय, या प्रवृत्तींना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ताई, मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2024च्या ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहे, जरी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पंडित शेठ पाटील हे जरी उमेदवार असतील, तरी असली चेहरा ज्यावेळेला उमेदवारीची निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला चित्रलेखा पाटीलच असतील. हे आमदाराचं विधान आहे. तर हे आमदाराचं विधान किंवा त्यांनी लावलेला तुमच्या बाबतीचा निकष योग्य आहे की अयोग्य आहे? हे बघा, आमच्या पक्षात काय आहेत, आमचे सुप्रीमो आहेत भाई आमदार जयंत पाटील, आणि आम्ही काम करतो टीम वर्कने. तर आमच्याकडे, आणि कसं असतं, कोणताही एक आमदार जरी असला ना तरी त्याच्या पाठी टीम असते. यांच्यासारखं एकला चलो रे बोका गेला 50 खोका घेऊन आला तसं नसतं. त्याच्यामुळे जयंत भाई, पंडित शेठ, आस्वाद पाटील, प्रशांत शेठ, नुपाल शेठ, अजून आप्पा, नाईक अण्णा, अनिल बंधू, हे सगळे पक्षश्रेष्ठी, परत युवक, परत महिला, परत संघटना. कारण की आपली पार्टी काय व्यक्तिरेखी पार्टी नाही आहे. आपली पार्टी लक्षात घ्या डाव्या विचाराची केडर बेस पार्टी आहे. तुकाराम दादा असतील, मनोज अप्पा असतील, अजितजी कासार असतील, हे सगळे जण मिळून ठरवतील आणि ते जे निर्णय घेतील तो योग्य असेल आणि तो सगळ्यांना मान्य असेल. नाही, परंतु जे सध्याचे जे काही विद्यमान आमदार वगैरे आहेत यांना तर 100% असं वाटते की चित्रलेखा पाटील ह्या उमेदवार आहेत आणि तुम्हाला उमेदवार समजूनच त्यांनी कामाला इथं सुरुवात केलेली आहे. असंच एकंदरीत चित्र तरी मी पत्रकारिता करत असताना सगळीकडे धावत असताना हे दिसतंय. ते त्यांचा विषय आहे ना. हे बघ, समोरचा काय करतोय माझ्या कंट्रोलमध्ये नाही आणि माझा प्रॉब्लेम नाही. आमची संघटना आम्हाला जो आदेश देते तो आम्ही काम करतो. आम्ही संघटनात्मक काम करतो, एकत्र मिळून काम करतो. आणि आमचे नेते भाई आमदार जयंत पाटील. तुम्हाला एक मजा सांगते, एक आमची सभापती होत्या आदिवासी समाजाच्या, तर त्यांना एक दिवशी तटकरे साहेबांनी फोन केला, ए तू इकडे ये, हे सही करायचं. ती म्हटली माझे साहेब जयंतभाई अलिबागला आहेत, मी त्यांना विचारेन आणि कुठे सही करायची, अशा विषय. ते भाई ठरवतील त्यांना काय विचार करायचा. मला तर कधी कधी चिंता वाटते की त्यांचं तिकीट कन्फर्म आहे ना आमदारांचं. कारण की काय उद्या बीजेपीने क्लेम केला काय उलटं सुलटं म्हणजे आहे की नाही विचारून घ्या एकदा. ताई, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे येणाऱ्या कार्यकालामध्ये अलिबाग तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. मागच्या निवडणुकीमध्ये अलिबाग मतदारसंघामध्ये तुम्हाला तुमच्या नेतृत्वाखाली बोला किंवा भाईंच्या नेतृत्वाखाली बोला चांगलं यश मिळालेलं होतं. युती जी तुमची होती इंडिया आघाडी वगैरे तिला बऱ्यापैकी फळ मिळालेलं होतं असं आपल्याला एकंदरीत आपण म्हणू शकतो. आता या 32-33 ग्रामपंचायतीच्या निवडणुका येणाऱ्या कार्यकालामध्ये आहेत. त्याच्यामध्ये मातबर अलिबागमधील मातबर ग्रामपंचायत निवडणुकांचे जे चेहरे आहेत त्यांच्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या समोर आहे. त्यांचा कार्यकाल संपलेला आहे. तर तुम्ही खास करून कुठल्या ग्रामपंचायत जिंकण्यासाठी जे तुमच्या मोस्ट हिट लिस्टवर असेल? स्पष्ट विचार. ओव्हरऑलच आम्ही सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये जिंकण्यासाठीच लढू.
कारण की सर्वसामान्यांचं ग्रामपंचायत लेवल ते लोकसभा लेवलला शेका पक्षासारखे जे सर्वसामान्यांचं काम करतात असेच पक्ष करू शकतात आणि त्यांचे मित्र पक्ष. विशेष करून मी जिराड ग्रामपंचायतीचा या ठिकाणी उल्लेख करायला मागते, कारण की परवा मी खूपच संतापले. मी जिराडमध्ये एका मुलाला भर नाक्यावर मारलं गेलं. मी तिथे पोलीस स्टेशनला गेले, मी SP-ना सुद्धा फोन केला आणि हा वाक्य होतं माझं की अलिबागचं मिर्जापूर करताय का. तो व्हिडिओ बघून मला असंच वाटलं, तो व्हिडिओ तुम्ही पण पाहिला की दिन दहाड़े किसी को ऐसे मारता जाता है कॉन्ट्रॅक्ट के ऊपर ह्याच्यावरती. तिथे प्रचंड दादागिरी चालू आहे. तिथे NOCचे छोटे भरपूर पैसे खातात लोकांकडनं. इन्व्हेस्टर तिथे यायला मागत नाहीत, डबल टिप्पल रेट विकतात. अशा सगळ्या पार्श्वभूमी तिथे जिराडमध्ये चालू आहे. स्थानिक माणूस तिथे वैतागलेला आहे. लँड विकायला फोर्स केली जाते. मुळातच काय आहे, ते समोरचे जे पुढारी असतील, आमदार दळवी असतील किंवा छोटम शेठ असतील, हे सगळे लँड डीलर. हे गरिबांचे होऊ शकत नाही. म्हणजे कोण आहेत? आजचे खोत आहेत. तर आजचे खोत हा गरिबाचं पिळवणूक करतो आणि खोतापासून जनतेला मुक्ती देण्याचं काम आमच्यासारखा पक्ष करतो आणि ते करत राहणार. त्याच्यामुळे जिराडची मिर्जापूर आम्ही होऊ देणार नाही आणि जे खानावला झालं ते आम्ही जिराडमध्ये करणार. तिथली जनता संतापलेली आहे, ती उगीच घाबरते. मी जिराडच्या प्रत्येक नागरिकाला सांगेन, छोट्या मुलाला सांगेन, आपल्या अस्मितेसाठी लढा, आपल्या ताकदीसाठी लढा, आपल्या जिराडसाठी लढा. एक स्वच्छ सुंदर जिराड आपण निर्माण करू जे भ्रष्टाचार मुक्त असेल. ही लोकशाही आणि भारत अजूनही एक लोकशाही प्रधान देश आहे. कोणाची अशी मक्तेदारी आम्ही चालू देणार नाही. तर मित्रांनो, चित्रलेखा पाटील आपल्यासोबत होत्या. येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने विजयाचे ध्येय निश्चित करून ते सामोरे जाणार आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणे हे मीडियाचं काम असतं. त्या दृष्टिकोनातून ते आपल्यासोबत होत्या. बहुमूल्य वेळ त्यांनी आपल्याला दिला, त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानतो. इथेच थांबतो. जर का आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.